वसई विरार मनपा चुनाव की घोषणा से पहले ही क्षेत्र में राजनीतिक हलचल बड़ी तेज हो गई है। टिकट और क्षेत्रीय पकड़ को लेकर चल रही टूट फूट अब खुलकर सामने आने लगी है। इसी क्रम में नाला सोपारा पूर्व के हरौटे पाड़ा में बहुजन विकास आघाड़ी द्वारा एक भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें सियासी माहौल को और गर्म कर दिया। इस कार्यक्रम में गणेश हरौटे के नेतृत्व में सैकड़ों महिला और पुरुष कार्यकर्ताओं ने बविया में घर वापसी की। उल्लेखनीय है कि गणेश हरौटे पहले बविया के सक्रिय कार्यकर्ता थे, लेकिन बाद में उन्होंने शिवसेना शिंदे गठ का दामन थाम लिया था। अब एक बार फिर उन्होंने अपने समर्थकों के साथ शिवसेना शिंदे गुट को छोड़कर बहुजन विकास आघाड़ी में वापसी कर ली है। पण झालेला जेव्हा आपले रेड कार्पेट मध्ये मीटिंग होती तेव्हा माझा स्वतःचा पक्षप्रवेश बाप्पांनी केलेला, पण आता कसं माझे जोडीला जेवढी 200-300 माणसं गेलेली आणि लेडीज गेलेल्या त्यांचा सर्व आज पक्षप्रवेश ठेवलेला आम्ही आणि आमचे लाडके जितेंद्र अप्पा ठाकूर आलेले आणि त्यांच्या हस्ते ते सर्वांचा पक्षप्रवेश केला। बहुजन विकास आघाडीची कोणती गोष्ट तुम्हाला आवडली, त्यामुळे तुम्ही आज या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे? आम्ही पहिला सुद्धा बहुजन विकास आघाडीमध्येच होतो। त्याच्यानंतर आमची आत्या भारती भरत गिराणे माजी नगरसेविका ज्या नगरसेविका झाल्या त्यापासून आम्ही सिटीमध्येच होतो आणि नंतर काय झालं, थोडं काही कारणामुळे आम्ही गेलेलो शिवसेनामध्ये, पण त्या लोकांनी तेवढं आमच्यावर लक्ष नाही दिला आणि काही कामं पण नाही केली। आमची जी कामं केली ती फक्त सिटीने केली, बहुजन विकास आघाडीने केली आणि राजेश पाटील मार्फत झालेली, त्यांचे सहाय्यक आपले भीम यादव मुले झालेली ही कामं आमची रोड लाईटची कामं आणि पाण्याची कामं सर्व ही आमदार राजेश पाटील साहेबांच्या मुलेच झालेली। आता ही जे पक्षाचे कार्यकर्ते आले ज्याच्यामध्ये आपले शिंदे गटातील काही कार्यकर्ते होते, काही ठाकरे गटातील कार्यकर्ते होते, काही काँग्रेसचे कार्यकर्ते होते। त्याच्यामध्ये काही कार्यकर्ते जे आपले धानुभाग संतोष भवन इथून पण पक्षप्रवेश करण्यासाठी आपण हातातून इथे आलेली जी समाजवादी पार्टी होती त्या लोकांनी इथे पक्षप्रवेश केला आहे। त्यांचा पक्षप्रवेश करण्याचं कारण एकच होता का ही जी लोकं होती आमच्याच पक्षाची बहुजन विकास आघाडी पक्षाचीच लोकं होती, जी काही कारणाने त्यांना काही दुसऱ्या अडचणी असतील किंवा त्यांच्या मनात काहीतरी दुसऱ्या काही गोष्टी असतील त्यामुळे ते गेली दुसऱ्या पक्षात म्हणजे शिंदे गटात गेलेली। पण त्या तिथे जाऊन 1 वर्ष झाली, नाही खड्ड्याची कामं झाली, ना रस्त्याची कामं झाली, ना लाईटची कामं झाली, ना पाण्याची कामं झाली। 1 वर्ष या लोकांनी तिथं वाट बघितल्यावर पण बघता काही कामं होत नाही। जी काय कामं झाली असतील, आज शिवाजीनगर असो, नाटापाडा असो, 32 एकर कुठला पण एरिया असो, तिथं आपले माननीय माजी आमदार लोकनेते राजेश पाटील साहेब यांच्या हाताने ते नल कनेक्शन लाईटची कामं झालेली होती। हे लोक बघितलं का 1 वर्षापासून काही कामं होतं, म्हणजे या लोकांनी परत माझ्याशी संपर्क साधला, मला भीमभाई आम्हाला तुमच्या पक्षात परत यायचं आहे। मग आम्ही आमदार साहेबांशी बोलणं करून लोकनेते ठाकूर साहेबांशी बोलणं करून हा कार्यक्रम ठेवणार नाही, लोक आज आमच्या पक्षात परत असतील। आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाची ताकद कशा प्रकारे असेल या ठिकाणी? आज तुम्ही इथं बघता काही लोक पक्षाचा कार्यक्रम ठेवतात, तरी पण एवढी लोकसंख्या त्यांना जमवता येत नाही। तेवढी लोक आज आमच्या पक्षात फक्त पक्षप्रवेश करण्यासाठी जमा होती इकडं। पण तुम्ही बघा आमची ताकद किती आहे ते तुम्हाला याचा अनुभव लागला असेल। कार्यक्रम के दौरान बविया के शिल्पकार हितेंद्र ठाकुर ने गणेश हरौटे और उनके साथ आए सभी कार्यकर्ताओं को पार्टी का मफलर पहनाकर स्वागत किया। इस मौके पर बविया के पूर्व खासदार बलिराम जाधव, पूर्व विधायक राजेश पाटिल सहित कई वरिष्ठ पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। नाला सुपारा में यह घर वापसी मनपा चुनाव से पहले बविया के लिए बड़ी राजनीतिक मजबूती मानी जा रही है और आने वाले चुनावी समीकरण पर इसका असर पड़ना तय माना जा रहा है। चांगला उत्साह आहे। गणेश हरवटे त्यांचे सगळे सहकारी आणि अन्य काही आपल्यावर नाराज होऊन गेलेले मगाची राजेश पाटील भाषणात बोलल्याप्रमाणे त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। एकच सगळ्यांनी लक्षात ठेवा, आजपर्यंत तुमच्यातलं कोणही किंवा जगातलं कोणही माझ्याकडे आला, त्याच्याकडे आलो, आम्ही ऑफिसमध्ये असलं तर अर्धा कप चहा, अर्धा ग्लास पाणी
तुमचे प्रश्न ऐकण्याचं काम केलं. कारण आणि 12 महिने इलेक्शन आलं का लोकांना मस्का मारायचं, वेगवेगळी आश्वासनं द्यायचे, हे धंदे आपण कधी केलेच नाही. आपण कामात राहिला. आणि मला वाटतं कार्यकर्त्यांना मी सांगतो का, तुम्ही खूप हुशार आहे. मी पक्ष प्रवेश अशा ठिकाणी ठेवला ना का मला रस्ता दाखवून घेतला. एवढ्या मध्ये ठेवलाय, मला वाटलं काय बरं तुम्हाला त्यांना रस्ता दाखवायचा होता का आमची हालत काय आहे, आणि ती मी बघितली.